समास आठवा दृश्य निरसन. दशक 6वा समास आठवा दृश्य निरसन. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतमची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान्. ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. दशक 6वा आणि समास जो 7वा आहे त्या ठिकाणी सगुण भजन नाम या ठिकाणी समर्थांनी स्वतः प्रत्यक्ष अनुभव जो घेतला तो अनुभव त्यांनी थोडक्यात कथन केला. पण जो थोडक्यात कथन केलेला अनुभव आहे त्यावरती अतिशय सखोल चिंतन मनन विचार आपण केला. कारण त्यांनी थोडक्यात का म्हटलं, त्यांनी थोडक्यात म्हणण्याचं कारण कोणीही स्वतःच्या देहाबद्दल अभिमान करत नाही. हे लोक ह्या लोकांना स्वतःची महती सांगायची नसते, स्वतःच्याबद्दल काहीही बोलायचं नसतं. पण जेव्हा अटीतटीची वेळ येते तेव्हा बाकी ते स्वतः अशा प्रकारचा एखादा दृष्टांत देऊन जातात. त्यावरती साधकाचं लक्ष जाणं आवश्यक आहे. कारण ज्यांचा स्वभाव तसा नाही तरीसुद्धा ते करतात. ते म्हणतात माझ्या रघुनाथाशी माझं दर्शन झालंय, रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथाच्या भजनानी मला ज्ञान झालं, रघुनाथाच्या भजनानी मला ज्ञान झालं. म्हणजे आधी भजन केलं आणि ज्ञान झालं. रघुनाथ भजने महत्त्व वाढले. पहिल्यांदा ज्ञान झालं आणि रघुनाथ भजनांनी माझं महत्त्व वाढलं. या देहाचं महत्त्व कशामुळे वाढलं तर रघुनाथाच्या भजनांनी. अन्यथा या देहाला काही किंमत नाही. ज्या काही दोष ज्या काही चुका या देहाने होतात त्यांची मर्यादा मला माहिती आहे न, त्या सगळ्यांची मर्यादा मला माहिती आहे. पण रघुनाथाचं जे भजन माझ्याकडून घडलं त्या भजनामुळे मला महत्त्व प्राप्त झालं. मग हे म्हणत असताना खरंच समर्थांना काय वाटत असेल याची कल्पना आपण केली
की त्यांना असं वाटत असेल मला सांगायचं नाही. कधी कधी की नाही रहस्य सांगावं लागतं. कधी कधी रहस्य सांगतो आपण, पण ते रहस्य सांगण्याची इच्छा नसते, कारण तो अगदी वैयक्तिक भाग आहे. की हे असं का कर, मग ऐकतच नाही तसं. कितीही सांगा, कोणत्याही पद्धतीने सांगा, जेव्हा ऐकत नाही किंवा उफाळून येतो भाव, एखाद्या वेळेस जेव्हा उफाळून भाव येतो तेव्हा समर्थ तसे बोलून गेले. त्यावरती आपलं भरपूर चिंतन केलं, मनन केलं की समर्थांचा स्वभाव तसा नसून सुद्धा त्यांनी सांगितलं की रघुनाथ भजनाने माझं महत्त्व वाढलं आहे, या देहाचं महत्त्व वाढलं आहे, या वाणीचं महत्त्व वाढलं आहे, या बुद्धीचं महत्त्व वाढलं आहे, या ज्ञानाचं महत्त्व वाढलं आहे, ते केवळ आणि केवळ रघुनाथाच्या भजनाने. मग रघुनाथाच्या भजनाने जर माझं महत्त्व वाढलं असं तुम्हाला वाटत असेल आणि मलासुद्धा वाटतंय, तर तुम्ही ती गोष्ट ऐकायला पाहिजे. यावरती आपण सगुण भजन नाम निरूपण समास संपलेला आहे. म्हणजे तो अगदी सगळ्यात महत्त्वाचा घटक. आधीपासून आपण सारखं त्याकडे लक्ष ठेवून होतो की ती ओवी केव्हा येते आणि त्यावेळी समर्थांचं तशा प्रकारचं दर्शन आपण कधी घेतो. मग हे सगळं दर्शन झाल्यानंतर आता तर विश्वास, म्हणजे आपण म्हणतोय की तुझ्या दासबोधास्तित्वा बोध व्हावे, असं जे म्हणतोय ते खरंच मनापासून येईल ना आता. कारण त्यांचा हा दासबोध मला समजावा ही आता आंतरिक तळमळ आहे. कारण समर्थांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं आहे सांगण्यासाठी की मला भगवंताचं दर्शन झालं, रामराय मला दिसले, आता तरी कमीत कमी माझं तुम्ही ऐका. असं म्हणणारे समर्थ आपल्यासमोर उभे आहेत असं जर एखाद्या साधकाला वाटलं, तर आता बाकी पुढचं सांगतात आहे की आता माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा. महावाक्य समजा त्या गोष्टीला. प्रत्येकच वाक्य यातलं महावाक्य आहे. शब्द ओंकार आहे, शब्द ब्रह्म आहे, वाङ्मय आहे. वाङ्मयीन मूर्ती समर्थांची जशी गीतेमध्ये भगवंताची आहे, तशी ही वाङ्मयीन मूर्ती समर्थांची उभी आहे. आणि आता तर प्रत्यक्ष प्राणसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जाणवला की अरे मला दर्शन झालं आहे हनुमंतांचं, मला दर्शन झालं आहे माझ्या आराध्याचं. आणि म्हणून मी म्हटलं की आमचं कुलदैवत काय आहे, अनेन प्रियताम देवो भगवान जानकीपती श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकम कुलदैवतम. आमचं कुलदैवत मी मनापासून मानलं. आणि आपण मनाला खूप भर देतो. मनापासून जे वाटलं ती गोष्ट आपल्याला साध्य होते. अन्यथा या सगळ्या गोष्टी कर्म ठरतात नुसत्या, त्या कर्माला काही अर्थ नाही. मग हे जे सगळं आपल्याला पटवलं समर्थांनी आणि आपण त्याच्यावरती भरपूर विचार केला. मग त्यानंतर आता समास 8वा सुरू होतो आहे की दृश्य निरसन. तर दृश्य निरसन म्हणजे अर्थातच काय असणार आहे की ज्या ठिकाणी जे बघायचं आहे ते दिसत नाही आणि जे दिसतं आहे ते बघायचं नाही, अशी अवस्था आहे आता. आता समर्थांना उलटं फिरवायचं आहे की जे दिसतंय त्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही आणि जे दिसत नाही त्याकडे ते दृष्टी लावायची. म्हणजे दर्शन घडवायचं आहे त्याचं जे दिसत नाही. मग दृश्याचं निरसन, जे काही दृश्य आहे तुमच्या समोरचं डोळ्यासमोरचं ब्लर झालं पाहिजे, दिसलं नाही पाहिजे. आणि जे मला दाखवायचं आहे तुम्हाला, जसं आपण म्हणतो तारामंडळ आहे, तारामंडळामध्ये गुरु आणि कन्यारास किंवा वृश्चिक रास जर आकाशामध्ये आली आणि एखाद्याला जर ती पाहावी वाटली तर ती दिसत नाही आपल्या डोळ्यांनी, साध्या समजत नाही, ज्याला माहिती नाही. तेच जर एखादा दुर्बीण घेऊन एखादा तज्ज्ञ आला आणि त्यांनी सांगितलं ह्या डोळ्यांनी असं असं या ठिकाणी डोळा ठेवा, या ठिकाणी दृष्टी ठेवा, तिथे तुम्हाला तुमची राश आणि नक्षत्र सगळं दिसेल, असं सांगितलं, त्यांनी सांगितलं त्या दिशेने आपण बघतो, तेव्हा ती वृश्चिक रास, जे काही रास आपल्याला बघायचे, जो गुरु आपल्याला बघायचा आहे, ते सगळं आपल्याला दिसतं. केव्हा दिसतं? जेव्हा त्यांनी ती दुर्बीण त्या ठिकाणी लावली तेव्हा. आणि ती दुर्बीण लावल्यावर मग काय होतं? बाकीचं काहीच दिसत नाही. हा महत्त्वाचा भाग आहे. बाकीचं काहीही दिसत नाही, हा महत्त्वाचा भाग आहे. त्या दुर्बिणीतून आपण जेव्हा बघतो, कुणाचं तरी माईक सुरू आहे. मनीषाताई, माईक बंद करा. आपण त्या दुर्बिणीचं काम काय आहे? 2 कामं होतात त्या ठिकाणी. दृश्य निरसनामध्ये 2 बाजूनी बघतोय आपण की त्या दुर्बीण लावल्यामुळे जे बघायचं तेच बघतो, जेवढं बघायचं तेवढंच बघतो आणि बाकीच्या गोष्टी आपोआपच दुर्लक्ष करतो. बाकीचे तारे बघत नाही, बाकीचं आकाश बघत नाही, काहीच बघत नाही. ते न बघता फक्त जे बघायचं ते बघतो, त्याला महत्त्व आहे. जे त्यांना दाखवायचं आहे ते. जसं गुरूंना आता जे दाखवायचं आहे ते बघायचं असेल तर त्यांची दृष्टी लागते आणि त्यांची दृष्टी लागत असेल तर दुर्बिणीसारखं फक्त त्याच गोष्टीवर आपलं लक्ष पाहिजे. याच्यासाठी सगळ्यात मोठं उदाहरण अर्जुनाचं आहे. अर्जुनाची जेव्हा परीक्षा घेतली, सगळ्यांनी सांगितलं की हा सगळ्यात श्रेष्ठ कसा. आता कोणाचाही गुरूंचा लाडका शिष्य झाला की प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना असते की हा शिष्य लाडका का. मग प्रत्येक वेळी गुरु त्याची सगळ्यांच्या समोर परीक्षा घेतात आणि त्यावेळी त्यांनी जेव्हा सगळ्यांची परीक्षा घेतली, सगळ्या शिष्यांची, आणि वरती लावलाय मासा आणि खाली बघायचं पाण्यामध्ये आणि तुला माशाचा डोळा उडवायचा आहे.
असं जेव्हा सांगतात तेव्हा सगळ्या शिष्यांना जेव्हा विचारतात ते कोणी म्हणतात पाणी दिसतं, कोणी म्हणतात मासा दिसतं. हे सगळे वेगवेगळी उत्तरं जेव्हा मिळतात, अर्जुनाला विचारलं, अर्जुन आता तुला काय दिसतंय? तर अर्जुनाने यांच्या शब्दांवरती विश्वास ठेवला आहे ना, गुरूंच्या. आणि गुरूंनी काय करायला सांगितलं आहे? फक्त डोळ्यात माशाच्या डोळ्याला, आणि तेही फिरता मासा आहे. मासा फिरता आणि पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहायचं आहे. मग फिरता मासा आहे, मग माशाहीकडे लक्ष नाही, पाण्याकडे लक्ष नाही, माशाकडे लक्ष नाही, फक्त त्या डोळ्याकडे लक्ष. आणि त्याने सांगितलं मला काय दिसतंय? फक्त डोळा दिसतो. बस झाला हा शिष्य. मला गुरूंना काय अपेक्षित आहे की त्याचा डोळा बघणे. बाकीच्या गोष्टी मासा मोठा आहे, लहान आहे, कोणत्या रंगाचा आहे, पाण्यात कसा दिसतो, असं जर उत्तर दिलं तर आपला त्याचा भेद कसा होणार आहे? कारण तो धनुर्धारी आहे. मग धनुर्धारीला ते लक्ष स्पष्ट पाहिजे. जसं पुन्हा उदाहरण आहे सूर्याचं. सूर्याचा प्रकाश सर्वत्र आहे, सगळीकडे प्रकाश आहे. पण मॅग्निफाईंग ग्लास जर लावला, लहानपणी आपण खेळत होतो तसा, तर सगळा सूर्यप्रकाश बाजूला होऊन त्यातलं सगळं एकत्रित येऊन त्या कागदावर जर आपण तो ठेवला तर कागद जळतो. तसा सूर्यप्रकाशामध्ये कागद जळत नाही. प्रत्यक्षामध्ये सूर्यप्रकाशात कागद कितीही वेळ ठेवला जळत नाही. पण तेच मॅग्निफाईंग ग्लास लावला तर त्या ठिकाणी अगदी सूक्ष्म होतो सूर्यकिरण, आणि त्या सूर्यकिरणांनी कागद जळतो. या दोन्ही उदाहरणातून स्पष्ट होतं की दृष्टी कशी पाहिजे, जिथे पाहिजे तिथेच असली तरच ती गोष्ट साध्य होते. इथे कागद जळला आणि तिथे शिष्यत्व कळलं की अर्जुन खरा शिष्य का आहे? कारण गुरूंनी सांगितलेलं ऐकलं. मग दृश्य निरसनामध्ये समर्थांना सांगायचं आहे की जे तुम्हाला मला दाखवायचं आहे ते बघा, आणि ते बघत असताना ज्याला ते आणि तेच दिसेल आणि बाकीचं दृश्य जसं अर्जुनासारखं आणि त्या सूर्यप्रकाशासारखं अस्पष्ट होईल तरच ते दिसेल ना. अन्यथा आपल्याला तो तारा दिसणार नाही. मग तो तारा तुम्हाला बघायचा आहे, तुम्हाला आनंद बघायचा आहे, तुम्हाला आनंद स्वरूप परमात्म्याचं दर्शन करायचं असेल तर मी सांगतो त्या दृष्टीने बघावं लागेल. ते दृश्य निरसन म्हणजे कशाचं निरसन करायचं आहे? जे नको आहे त्याचं. आणि दृश्य कशावरती आपलं केंद्रित झालं पाहिजे? जे गुरूंना दाखवायचं आहे, असा त्याचा काहीतरी संबंध असेल. मग हे दृश्य निरसनावर सृष्टीकथन झाल्यानंतर आता कुठे आपली दृष्टी गेली पाहिजे, किती हळूहळू आपल्याला पुढे नेत आहेत समर्थ. मग या ठिकाणी त्यांनी म्हटलं मागा श्रोती पुसले होते. मागे मला श्रोत्यांनी विचारलं होतं, समर्थ काहीच विसरत नाहीत. समर्थांची बुद्धी आणि प्रेम करुणा इतकी आहे की त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे असे समर्थांचा हेतू आहे. मग ते म्हणतात मागा श्रोती पुसले होते. मागे श्रोत्यांनी विचारलं होतं दृश्य मिथ्या तरी का दिसते? तुम्ही मला विचारलं होतं की दृश्य तुम्ही मिथ्या सांगितलं, म्हणजे प्रत्येक शब्दावर प्रश्न म्हणतात आहे. मी तुम्हाला मिथ्या म्हटलं तर ते तुम्ही मानलं, तुम्ही ही माया म्हटलं, माया मानलं, आणि तरीसुद्धा तुम्ही सगुणाचं भजन करायला लावता. हा पण प्रश्न समर्थांनी सगुण भजनामध्ये सांगितला. मग या ठिकाणी तुम्ही म्हटलं होतं की जग मिथ्या आहे. मग जग मिथ्या आहे तरी का दिसतं? मग आम्हाला याचं पण उत्तर पाहिजे ना. जसं जग मिथ्या आहे म्हटल्यावर आम्हाला आमचा संसार, आमची मुलं बाळं, हे सगळं खाणं पिणं जाणं येणं, आमची बुद्धी सगळं दिसतं आहे. मग मिथ्या म्हटल्यावर हे कसं शक्य आहे? हा प्रश्न आहे. मागा श्रोती पुसले होते, दृश्य मिथ्या तरी का दिसते, याचे उत्तर बोली जेल ते सावध आहे का श्रीराम. आता ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो, म्हणजे मी देतो. आणि कोण देतो आहे प्रश्न हा खरंच विसरायचं नाही. आपल्या मागे बुद्धीला हे सतत जागृत ठेवायचं आहे की आता समर्थांनी स्वतः भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर बोलायला सुरुवात केली आहे. थोडक्यात का होईना सांगितलं, त्यांच्या दर्शनानंतरचं, स्वतःच्या दर्शनानंतरचं जे बोलतायत ते दर्शन घेण्याचं प्रत्येक श्रोत्यांनी प्रयत्न केला पाहिजे. जो जो ऐकेल त्यांनी सगळ्यांनी असा प्रयत्न केला पाहिजे की प्रत्यक्ष दर्शनानंतर त्यांनी स्वतः बोलायला सुरुवात केली आहे. त्यांनी रामचंद्रांचं दर्शन घेतलं आहे, रामचंद्रांचा आशीर्वाद घेतला आहे, आणि मग ते बोलतात आहे. ते म्हणतात की आता सावधपणे ऐका, म्हणजे त्या प्रश्नाला किती महत्त्व असलं पाहिजे. आणि त्यांना सांगण्याची तळमळ आहे, फक्त इच्छा आपली असली पाहिजे. म्हणून तुम्हीच विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आता मी देतो. देखिले ते सत्याची मानावे. हां, आता ते म्हणतात जे दिसतंय ते सत्य आहे. दिसतंय ते सत्य आहे. पहिली ओळ आहे, दिसतंय ते सत्य आहे. म्हणजे आपल्या डोळ्यांनी आता जे काही दिसतंय ते सगळं सत्य आहे. ते ज्ञानाचे देखणे, ते ज्ञात्याचे देखणे नव्हे, ते सत्य आहे. ते सगळं दिसतंय ते सत्य आहे. पण जर ज्ञानी असेल तर त्या ज्ञानाचं ते देखणं पाहणं नाही. म्हणजे सगळीकडे आकाशगंगेमध्ये तारे आहेत, ते खोटे नाही. पण गुरुला जर तुम्हाला गुरुग्रह दाखवायचं असेल, गुरुला जर तुम्हाला शुक्र दाखवायचं असेल, गुरु म्हणजे तो आपला दुर्बीण घेऊन आलेल्या व्यक्तीला जर तुम्ही शुक्र विचारला असेल, तर शुक्र दाखवायसाठी बाकीच्या गोष्टींना सत्य नका मानू, शुक्र वेगळाच आहे.
असं म्हणायचं आहे त्यांना, की तुमचं ध्येय काय आहे? शुक्र बघायचं आहे. मग शुक्र, गुरु, शनीची कडी काय तुमचं ठरलं आहे त्याप्रमाणे जर तुम्हाला बघायचं असेल तर तो व्यक्ती काय सांगेल? बाकीच्या गोष्टींकडे लक्ष नका देऊ, ते आहे. बाकीच्या ठिकाणी ते आजीबाईचं खाटलं आहे, आणखी व्याध आहे, मृग नक्षत्र आहे, सगळं काही आहे. सप्तर्षी आहेत, नंतर मावळलेला सूर्य आहे. पण या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याच्याकडे नाही बघायचं आहे. आहे नाही का ते सत्य? मग समर्थ कसं सांगतात ते सत्य आहे. म्हणजे हा संसार सत्य आहे. खोटा कुठे आहे? हा संसार आहे, आपला आपला देह आहे, आपली मुलं बाळं आहे, आपलं सगळं काही सत्य आहे. हे ब्रह्मांड सत्य आहे, नद्या सत्य आहे, पर्वत सत्य आहे, सगळं सत्य आहे. पण हे जे सत्य आहे ते ज्ञात्याचं लक्षण नाही आहे. ज्ञानी जर असाल, ज्ञान मिळवायचं असेल, जसा शुक्र बघायचा आहे, ते उदाहरण अगदी लक्षात ठेवतो आपण, की शुक्र बघायचं असेल तर बाकीचं खोटं आहे, कारण शुक्रावरती माझी नजर आहे. मग तसं तर तुझी नजर जर भगवंतावरती असेल तर त्याच्यानंतर येणारं ते दृश्य आहे. आधी भगवंत, मग आपण म्हणतो तसं उदाहरण, की माझा नातू बाळकृष्णासारखा आहे, माझी सून महालक्ष्मीसारखी आहे. म्हणजे हे सगळं दृश्यच बदलतं. जे आपण बघतोय त्या दृश्याकडे बघण्याची दृष्टी बदलते. कारण शुक्राकडे बघितल्यावर बाकीचे तारे गौण वाटतात, कारण आपल्याला बघायचं शुक्र आहे. जसा अर्जुनाला डोळा बघायचा आहे, अर्जुनाला त्याचा डोळ्याचा छेद करायचा असल्यामुळे त्याला मासा कोणत्या रंगाचा आहे, किती मोठा आहे, किती वेगाने फिरतोय महत्त्वाचं नाही, त्याला महत्त्वाचा आहे डोळा. मग तसं ते म्हणतात, तू विचारतो हे सत्य सत्य आहे, पण सत्य आहे आधी भगवंत सत्य आहे. मग त्या ठिकाणी कोणता विचार करतो आपण? भगवंत सत्य आहे, मी भगवंताचा आहे, भगवंत माझा आहे. कारण आता समर्थांनी सांगितलं मी बघितलं आहे. मग भगवंत माझा आहे, मी भगवंताची आहे. मग त्यांनी जे दिलं आहे ते त्याची कृपा आहे. जय जय रघुवीर समर्थ, असं सत्याचा फरक पडतो. म्हणजे दृश्य बदललं ना, तेच गोष्ट बदलण्याची दृष्टी बदलली. एका ओळीत समर्थांनी दृष्टी बदलली आहे. सत्य नाही का? हे पुस्तक सत्य आहे, हे पुस्तक सत्य आहे, आपण त्याला नमस्कार करतो. सत्य नाही का? असत्य कसं मानणार? अजिबात मानू शकणार नाही. एखादी गोष्ट सत्य आहे, समोर बोलतोय ते सत्य आहे, सगळं आकाश सत्य आहे, पण आधी भगवंत आणि मग त्या गोष्टी, आधी शुक्र आणि मग त्या गोष्टी, असं जर म्हणत असू तर आधी शुक्र बघितल्यानंतर हो हो या सगळ्या गोष्टी आहेत, पण आधी मी शुक्र बघायचं तेवढं बघते, तसं आधी मी भगवंत बघते, हा प्राधान्यक्रम आत्तापर्यंत नव्हता. आत्तापर्यंत प्राधान्यक्रम होता दिवसभर माझा संसार करायचा आहे, देह व्यापार करायचा आहे, देहाच्या संबंधित सगळे कामं करायचे, वेळ मिळाला 10 मिनटं तर भगवंताकडे बघायचं आहे. ती दृष्टी नाही, ती दृष्टी आता चालणार नाही. दृष्टी बदला, संसारात बदल होणार नाही. संसाराची कर्तव्य करायचीच आहे, पण दृष्टी भगवंताकडे, जास्तीत जास्त वेळ भगवंताकडे बघायचा आहे. म्हणजे सत्य काय आहे? सत्य हे आहे, पण सत्य असून सुद्धा ज्ञात्याचं देखणं ते नाही. ज्ञाता जर तुम्हाला म्हणवायचं असेल, ज्ञाता म्हणजे स्वतःला जर तुम्हाला ओळखायचं असेल तर हा संसार मिथ्या आहे. स्वतःला ओळखायचं असेल तर किती लोक आपल्याला सोडून जातात, कितीतरी गोष्टींचा आपल्याला वियोग होतो, आपल्या स्वतःचं वय कमी निघून जातं, नंतर कितीतरी गोष्टी हातातल्या सुटतात, पण आपण नाही सुटत ना, आपण संपत नाही ना. म्हणजे शेवटी सोबत आपल्या असताचे अस्तित्व, आपण आहोतच ना. जोपर्यंत आपण आहोत, कितीतरी गोष्टी सुटल्या तरी आपण आहोतच. मग ते सत्य होतं का जे सुटलं ते? म्हणून तो खेळ म्हणतो आपण, तो मिथ्या आहे, कारण ते सुटत असतं. देहसुद्धा सुटून जातो शेवटी, पण मी आहेच तरी. जय जय रघुवीर सगळं सुटलं तरीसुद्धा मी आहे. तो मी कोण आहे? तो मी म्हणजे त्या सत्याकडे जर बघितलं तर या सगळ्या गोष्टी खालच्या वाटतात, असा संबंध आहे. हे खोटं नाही. मग हा किती मोठा सिद्धांत त्यांनी एका ओळीत सांगितला आहे, की देखील ते सत्याची मानावे माना. तुम्ही मानत असाल तर अज्ञानी आहे. जे कोणी हे सत्य मानत असतील तर ते सत्य आहे, ते मानत असतील तर ते अज्ञानी आहे. पण ज्ञान ज्याला मिळालं तो म्हणतो याला दुय्यम दर्जा आहे. हा फक्त फरक आहे. याला दुय्यम दर्जा आहे, प्राधान्य भगवंत आहे. आणि जो भगवंत दिसत नाही, दाखवतीलच भगवंत, आणि भगवंत दिसत नसताना बघायचं आहे. म्हणून समर्थांनी मी रामरायांना बघितलं म्हटलं आहे, जय जय रघुवीर. अन्यथा आतापर्यंत ती गोष्ट वापरली नाही त्यांनी. मी बघितलं आहे म्हणजेच अप्रत्यक्षपणे तुम्ही पण बघू शकता. किती गोड आहे. आधी मी बघितलं सांगितलं तेव्हा कुठे मानतील ना. मी जर पोळ्याच केल्या नाही कधी आयुष्यात, अशा कर तशा कर, कोण मानेल? मला जर जमत नाही स्वतःला पोळ्या, किंवा एखादी गोष्ट जर मला जमत नाही आणि मी सांगितलं करा, तर कसं करेल कोणी? समर्थांनी म्हणून हळूच सांगून दिलं की मी बघितलं आहे रामाला, आणि म्हणून माझ्या या देहाला महत्त्व आहे, म्हणून तुम्हाला सांगतो, असं आहे.
अशा पद्धतीने त्यांनी दृश्य निरसनामध्ये आपल्याला ठेवायचं ठरवलं आहे, की आधी मी बघितलं आणि आता तुम्ही बघा, आणि कसं बघा, हा माझा अधिकार आहे आता, हा माझा अधिकारवाणी आहे माझी आता, कारण मी ते सगळं पाहिलेलं आहे. देखील ते सत्याची मानावे. मग तुम्ही ज्ञानी होत असाल तर ते ज्ञानी लोकांना ते सत्य वाटणार नाही. जडमुडं अज्ञान जीवे ते सत्य मानिजे. जे जडमुडं अज्ञान आहेत ते सत्य मानतील त्याला. आणि असा संसार सुरू राहील. जोपर्यंत ज्ञान आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत अज्ञानाचा संसार सुरू राहील. राहू द्या. आज कपिल भगवंताचा अवताराची गोष्ट वाचली, म्हणजे संबंध कसा सगळ्यांशीच असतो. मग आपण त्या कपिल मुनींचा जेव्हा जेव्हा जन्म झाला तेव्हा सांगितलं त्यांनी की त्यांचा अवतार होण्यासाठी त्यांच्या आईवडिलांना सांगितलं होतं की मी तुमच्या पोटी जन्माला येतो. मी भगवंत स्वतः म्हणाले देवयोनी आणि कर्दम ऋषींना की मी तुझ्या पोटी जन्माला येतो. म्हणजे सांगून दिलं की मी तुझ्या पोटी येतो. हे बसले संसार करत. 1 झाली मुलगी, 2 झाल्या, 3 झाल्या, 9 मुली झाल्या, तरी संसार सुरूच आहे. आणि सुरुवातीच्या काळची गोष्ट आहे, वय भरपूर आहे, आणि त्यांनी सांगितलं होतं भगवंतांनी स्वतः, जसं आपण म्हणतो पोटामध्ये सांगितलं आहे आपल्याला भगवंतांनी की तू माझा अंश आहे. आपण विसरलो तर आपली गोष्ट सोडा. कर्दम ऋषी देवहूती सुद्धा विसरले, पण ते विसरत नसतात, ते ज्ञानी असतात. ते काहीतरी कारणाने तसे विसरले असं दाखवतात. विसरून गेले, आणि विसरून गेल्यावर त्यांना 9 मुली झाल्या. 9 मुली झाल्यानंतर स्वतः ब्रह्मदेव समोर आले आणि त्यांनी म्हणाले की सृष्टीचं कार्य करण्यासाठी मला कोणीतरी पाहिजेच होतं, कारण सृष्टीचं कार्य माझ्याकडे आहे ना. त्याच्यामुळे ते सगळ्या मोठ्या मोठ्या मुली सगळ्या ऋषींना मिळाल्या. अगदी अरुंधती, वसिष्ठ वगैरे सगळे त्यांच्या ज्या मुली वसिष्ठांना, आणि असे 9 त्याचं नावं आहेत मोठे मोठे, त्याच्यावर आपल्याला जायचं नाही. पण त्या 9 मुली त्यांनी सांगितलं की त्या त्यांचा संसार करतील. अशा सुंदर तुझ्या म्हणजे मुली तुला झालेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ तो पण विसरला की नाही, ते पण विसरले. विसरल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की भगवंतांनी की मी तुझ्या पोटी येणार आहे. मग तेव्हा जेव्हा ते पोटी आले, आपले कपिल जन्म अवतार जेव्हा झाला, आईला समजावून सांगितलं त्यांनी. आईला म्हणाले हे सगळं खोटं आहे, मिथ्या आहे. म्हणजे मुलगा ज्ञानी आहे आणि आईला समजावून सांगतो, कारण आईला वैराग्य आलं. इतके वर्ष संसार केला, मग इतके वर्ष संसार केल्यानंतर वैराग्य आलं. तसं होतं आहे ना. मला हे म्हणायचं आहे की जर आपण नाही केलं तर आपण त्याही मिथ्या मानाव्या. जर तसा संसार करत राहिलं तर ते मिथ्या आहे. आताही कळणार नाही. काही गोष्टी कशासाठी सांगायच्या की आता त्यांनी 9 मुली झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की नाही, भगवंत येणार आहे पोटी माझ्या. म्हणजे आता आपल्याला कपिला मुलींचा अवतार झालेला आहे. आणि अवतार झाल्यानंतर तो वडील तर निघून गेले, कारण वडिलांनी सांगितलं माझी ध्येयपूर्ती झाली, मला मुलगा झाला आणि आता मी चाललो. ते निघून गेले. ना आईचा विचार ना मुलाचा विचार, कारण ते खरंच वैरागी आहे. म्हणजे त्यांना सतत जाणीव होती, पण भगवंत येईपर्यंत वाट बघायची होती. भगवंतांनी 9 मुली आधी दिल्या आणि नंतर ते स्वतः आले. हा त्यांचाच खेळ आहे ना. म्हणून आपण म्हणतो सृष्टीचा खेळ कळावा, आत्मसाक्षात्कार व्हावा, सृष्टीचा खेळ कळावा. असं जर म्हटलं मग त्या मिथ्या मानत गेलो. त्यांनी मिथ्या, मग शेवटी म्हणाला इतके वर्ष संसार झाला हा मिथ्या आहे. म्हणजे जो मिथ्या मानेल तरच मुक्त होईल, अन्यथा संसारच करत राहील. आपण आपल्याला त्यांच्यासारखं ऋषींसारखं नाही, पण आपला संसार झालाच ना आता. मग झाल्यानंतर एकदा तरी मुमुक्षत्व यायला पाहिजे. मग जर तसं आलं नाही तर त्या मिथ्या जर मानल्या नाही तर तुमचा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. जसं त्यांना सांगितलं होतं मी तुमच्या पोटी येतो, तसं आपल्यालाही सांगून ठेवलं आहे तू माझ्याजवळ ये. आपण विसरलो तर पुनरपि जननम करत राहा. म्हणजे ही दृष्टी बदलली हे सांगण्यासाठी त्यांनी सांगितलं माझे दिसते हेची खरे नाही, एका देखील ते सत्यची मानावे, ते ज्ञाताचे देखणे नव्हे, जडमूळ अज्ञान जीवे हे सत्य मानिजे. जे जडमूळ अज्ञानी असतील ते देवहूतीने कसं केलं, पटकन मुलाकडून ज्ञान घेतलं आणि ज्ञान घेतल्यानंतर ती मुक्त झाली. म्हणजे तिच्या आयुष्याचं ध्येय संपलं. तसं त्यांच्या वेळी भगवंतांनी सांगितलं होतं. तसंच आपल्याला पण काल सांगितलं की तुम्हाला पोटातच तुम्ही त्यांना प्रॉमिस केलेलं आहे देवाला की आम्हाला की नाही तुला भेटायचं आहे. प्रत्यक्षात आपण त्यांना न भेटता आपण इतरच गोष्टी जोपर्यंत करतो तोपर्यंत तुम्हाला हे दृश्य जग सत्य वाटेल. जोपर्यंत बाकीच्या गोष्टी करतो तोपर्यंत हे दृश्य जग तुम्हाला सत्य वाटेल. आणि जसं त्या 9 मुलींचा संसार झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या मनात होतं की नाही आपलं ध्येय काहीतरी वेगळं आहे, नवऱ्याचं आणि हिचं सुद्धा. म्हणजे गृहस्थाश्रमाचं अंतिम टोक त्यांनी गाठलं की उत्तम संसार केला, म्हणून तर ब्रह्मदेव प्रगट झाला. ब्रह्मदेव प्रगट झाल्यानंतर सांगितलं अगं माझं कार्य तुम्ही केलं आहे त्यामुळे मी तुमच्या ऋणात आहे, कारण तुम्ही 9 मुली इतक्या सुंदर जन्माला घातल्या आहे की जे माझे वंशवृद्धी करतील, म्हणजे समाज कार्य करतील,
समाजाचं ऋण फेडतील आणि आता तुमचा जो मुलगा आहे तो ज्ञानमार्ग जगाला शिकवेल, जो सांख्य मार्ग आहे. हे सांगितल्यावर तिला किती आनंद झाला. मग ते बिंदू सरोवरामध्ये तिचं आंघोळ झाली, त्याच्यामुळे तिची चित्तशुद्धी झाली, केलेलं जे काही घडलं ते सगळं भगवंताच्या अर्पण केलं आणि ती मुक्त झाली. आणि कारण मुलाकडूनच ज्ञान मिळालं आहे. मग या सगळ्या गोष्टी कुठूनही घडू शकतं. मग असं जर घडलं तर तुमच्या जीवनाला अर्थ आहे, नाही तर दिसणारा संसार तुम्हाला खरा वाटेल असं समर्थ म्हणतात. बरं, म्हणणारे साधे आहेत का? ज्यांनी रामाचं दर्शन घेतलं आहे, जे हनुमंताचा अवतार आहे ते सांगतात आहे, ही गोष्टसुद्धा त्याला लागून आहे. मग अशी गोष्ट ऐकल्यावर संसार झाला तरी तो आवश्यकच आहे. तो आवश्यक आहे, कारण मग जेव्हा आपण भगवंताला आपलं मानतो तेव्हा होणारा संसारही भगवंताचा असतो. म्हणून सांगितलं ना, बाळकृष्ण समजून आंघोळ घालायची, बाळकृष्ण समजून त्याला लोणी घालायचं खाऊ. या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो, पण भगवंताला प्राधान्य. आणि मग मग सत्य नाही का? नातू सत्य आहे, सून सत्य आहे, मुलगा सत्य आहे, जग सत्य आहे, सगळी युनिव्हर्सिटी सत्य आहे, सगळं सत्य आहे. पण पहिल्यांदा त्या युनिव्हर्सिटीत जाण्याची बुद्धी देणारा पहिल्यांदा महत्त्वाचा, असं समर्थ म्हणतात. ह्या 2 ओळीमध्ये सगळं जीवनाचं सारच जवळ काही जणू काही समर्थ या ठिकाणी सांगतात. जडमूळ अज्ञाने जीवे हे सत्य मानिजे, एका देखिल्यासाठी, एकट्या देखण्यासाठी, एका बघण्यासाठी येत चाले ना दुसरे. एक बघायचं असेल ना, तुम्हाला शुक्र तारा बघायचा आहे ना, मग दुसरं कसं बघून चालेल? तुम्हाला शुक्र बघायचं आहे ना, मग ही दुर्बीण ॲडजस्ट करा, त्यांच्याकडून गायडन्स घ्या आणि बरोबर शुक्रावरती बघा. शुक्रावर बघाल तरी शुक्र तुम्हाला दिसेल. मग तसं एकच बघायचं ठरलं भगवंत, तर दुसरं नाही दिसलं पाहिजे, दुसरं दिसलंच नाही पाहिजे. आपल्या हृदयामध्ये एकच जण राहतो म्हणतात. हा व्यभिचार आहे म्हणे. एकदा तर सांगितलं होतं की आपण संसाराला आपलं मानणं म्हणजे भगवंताशी हा व्यभिचार आहे. कारण आपला मूळ स्वभाव आणि आपलं मूळ प्रेम भगवंतावर आहे. म्हणूनच आपल्याला भजन आवडतं, म्हणूनच आपल्याला सत्संग आवडतो, म्हणूनच आपण धर्माचरणी आहे, कारण आपल्याला भगवंत आवडतो. पण भगवंत म्हणतो दोन्ही डगल्यावर हात ठेवलेला मला चालणार नाही. एक तर मी किंवा संसार. अरे, एक तर मी किंवा संसार, केवढी मोठी अट आहे. मग आता संसार सोडणं तर शक्य नाही. मग संसार सोडणं शक्य नाही कारण तोही तूच दिलाय. मग लागलीच एक मधला पर्याय काढायचा. मग एकच पर्याय काढायचा की संसार तुझा आहे. संसार तुझ्यामुळे मला मिळाला आहे, बस. भगवंत म्हणतो माझ्यामुळे मिळाला ना, मग सुख दुःख मला अर्पण कर. तू जे स्वतः करते असं वाटतंय ना जीवाला, तसं काही नसतं. मी एक म्हणजे एकच. मग माझं म्हणलं एका देखिल्यासाठी एकाला बघायचं आहे फक्त. आता सोपं नाही आहे एकाला बघणं, कारण ते बघतच नाही आपण, मुळात तर आपण बघतच नाही. आणि बघितलं तरी दुसरं बघायचं नाही, म्हणजे दुर्बिणीतून फक्त एकच ग्रह बघणे, बाकीचं बघायचं नाही. आणि बघितलं तरी त्यात रमायचं नाही, रमायचं माझ्यामध्ये फक्त. म्हणजे किती किती स्वार्थी आहे भगवंत. स्वार्थी कसा? मी विसरू देत नाही, माझ्याकडे बघायचं. मग एका देखल्यासाठी लटिक्या कराव्या ग्रंथकोटी. ही ग्रंथकोटी, ही जी ग्रंथाची कोटी आहे, ग्रंथाचं पारायण आहे, हे शब्द आहे, हे सगळं लटकं आहे, खोटं आहे. नुसती पारायण केले तुझं माझ्याकडे लक्ष नसेल, नुसते फुलंच वाहत बसला. बापरे, शंकराचार्य तर विरोधी आहेत याच्या. शंकराचार्य तर विरोधी आहेत याच्या, की या सगळ्या गोष्टींमध्ये जर जीव रमला ना तर तो अहंकाराकडे जातो आणि भगवंताला विसरतो. कारण मी इतका अभ्यास केला, मी इतके पारायण केले, मी 108 माळा केला, माझ्या 13 कोटी जप झाला. असं जर झालं तर तुझं लक्ष त्या जपात आहे का माझ्यात आहे? त्याच्यासाठी त्या आईचं उदाहरण खूप छान आहे मुलाचं, की मुलगा एक आईला सोडून जायला तयार नाही. छोटं बाळ, 2 जुळे मुलं आहेत आईला, आणि एक शाळा सोडून जायला तयार नाही मुलगा, आणि जायला तयार नाही. ती इतकी चिडते, अरे जा बाबा. नाही आई, तुझ्याशिवाय करमत नाही, मी नाही जाऊ शकत तुझ्याशिवाय. तिथे म्हणजे ए तुला रागवते लटकी, पण तो माझ्याशिवाय करमत नाही तर फार आवडतं. दुसरा मुलगा शाळेत पटकन जातो, तयारी करून पटकन जातो आणि तिथे निबंध लिहितो आईवर, माझी आई फार छान आहे, माझी आई डबा करून देते, माझी आई अशी, माझी आई दिसायला सुंदर आहे. हे सगळं लिहून मार्क मिळवतो 10 पैकी 10. आणि याला लिहिणं तर नंतरचा भाग आहे, पण आईशिवाय जगतच नाही तो. तो म्हणतो आई मला तुझ्याशिवाय करमत नाही. आता ह्या आईला हा आवडेल का? तो मनातल्या मनात आवडतात तर दोन्ही. आता हे आपलेच मुलं आहेत म्हणतात दोन्ही आवडणार आहे, पण मन कुठे ओढेल, कोण जिंकेल मन तिचं? हा बोलणारा, की आई मी तुझ्याशिवाय जात नाही. लिहित नाही तो, लिहित काहीच नाही, पण तो म्हणतो आई मला तुझ्याशिवाय करमत. असा अनुभव आपणच घेतला आहे ना. आपली मुलं आपल्याला जेव्हा सोडत नाही, हे खरं प्रेम आहे. मग भगवंताला तेच प्रेम पाहिजे. तो म्हणतो मला तुमच्याशिवाय करमत नाही. मग त्यांनी म्हणलं हे लटक्या आहे, सगळ्या गोष्टी लटक्या कराव्या ग्रंथकोटी. हे जे लिखाण आहे, हे शब्द आहे,
हे शिकलं कशासाठी आहे? फक्त माझं ज्ञान होण्यासाठी. याच्या व्यतिरिक्त जर तो लिहितच बसला आणि तो वाचतच बसला आणि तो त्या नको त्या गोष्टीमध्येच जर लक्ष ठेवलं, मन माझ्याकडे आलं नाही, ते लटके आहे. महाअद्वैत वेदांतच सांगतात समर्थ. खरं म्हणतात भक्तिमार्ग आहे, पण प्रत्यक्षात मी आणि मी म्हणजे मीच, माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. मग संत महांतांच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्या. जर तुम्हाला अनुभव नसेल तर तुम्ही संत महांतांच्या गोष्टी, म्हणून त्यांनी सुरुवातीला काय सांगितलं त्या आपल्या सगुण भजनामध्ये, की मी अनुभव घेतला. माझंही मिथ्या माना तुम्ही. तुम्हाला अनुभवच घ्यायचा नाही, मी तळमळून सांगतो तुम्हाला, मिथ्या माना. घ्या मग पुन्हा पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम. मी सांगतो मिथ्या मानता. संत महंत मोठ खोटे, ग्रंथ खोटे. कारण काय? अनुभव नसतो ना. हे असं थोडी होत असतं. असं समोर येऊन भगवंत उभा राहतो. त्यांनी सांगितलं की माझ्या कष्टाच्या वेळी भगवंत कुठे राहत असतो उभा? राम येणारा आहेच्या वेळी समर्थांना जेव्हा अंगातून असा कंप सुटला, मग त्यांनी जर सांगितलं माझ्या अंगातून कंप सुटला, मला सगळीकडून सुगंध यायला लागला, माझे बाहू स्फुरण पावले, माझी शेंडी उभी राहिली, माझं शेपूट वळवळायला लागलं, ही सगळी माझी अवस्था झाली. सगळ्यांनी असं केलं. असं होत असतं का? आम्हाला तर होत नाही. प्रश्न समर्थांचा नाही, आपला आहे. आपल्याला होत नाही कारण आपल्याला भगवंत, मग ते सगळं मिथ्या वाटतं. सगळं खोटं. शब्द खोटे, साधू संत खोटे, हे सगळं खोटं. दोन्ही अर्थाने घेतो. हे सगळं खोटं वाटतं. आणि दुसरी गोष्ट, तेच करत बसले ग्रंथांचा पारायण, तर त्याच्यातूनही भगवत प्राप्ती नाही आहे. मग ह्या दोन्ही गोष्टी समजायसाठी एकच ठेवा म्हणतात हृदयामध्ये कोणीतरी. मग एक ठेवायचा आणि दुसरीकडे लक्ष दिलं आपल्या प्रेमाचं, तर त्या प्रेमाला जर तुम्ही प्राधान्य दिलं माझ्यापेक्षा जास्त, तर समर्थ त्या ठिकाणी म्हणतात एका म्यानामध्ये दोन तलवारी राहू शकत नाही. आणि दुसरी जर राहत असेल तर तो व्यभिचार आहे. दुसरी जर राहत असेल एका म्यानामध्ये तर तो व्यभिचार आहे प्रेमाच्या दृष्टीने. खरंच आहे. एका घरामध्ये जर नवऱ्याने दुसरी बायको आणलेली चालत नाही. आणि भगवंताला कसं चाललं माझा जीव दुसरीकडे रमला? अजिबात चालणार नाही, अजिबात चालणार नाही म्हणतात ते. एके देखील यासाठी, म्हणून एकटा जो आहे तो त्याच्याकडे बघा. मग आता आपलं आपण ठरवायचं की त्याच्याकडे कसं बघायचं. मग ती दुर्बीण आहे सद्गुरूंची, पुन्हा कसं पाहायचं, जसं अर्जुनाने बघितलं असं. नंतर माझे दिसते हेची खरे, माझं जे दिसतं ते खरं आहे. म्हणजे त्या मुलांनी जे म्हटलं आई तुझ्याशिवाय करमत नाही, ते प्रेम खरं आहे. ते मुलाकडून आलं असो का आपलं देवावर असो किंवा आणखी एखाद्या गुलाबाच्या फुलावर असो, ते प्रेम जे आहे ना ते खरं आहे. ते फुलंही खरत नाही, ते मुलंही खरं नाही. प्रेम स्वरूप जो भगवंत आहे ते खरं आहे. म्हणजे सच्चिदानंद रूपाय, जिथे जिथे सत्य आहे, जिथे जिथे चित्त आहे, जिथे जिथे आनंद आहे, ते सगळं खरं आहे. बाकी सगळं खोटं आहे. मग ते मुलाच्या रूपाने येऊ का भिकाऱ्याच्या रूपाने येऊ का चांडाळाच्या रूपाने येऊ का अगदी एखाद्या पतिव्रत्या स्त्रीच्याकडून येऊ, ते प्रेम खरं आहे. किती मोठा सिद्धांत आहे हा, सोपा नाही आहे. माझे दिसते हेची खरे, येथे चाले ना दुसरे, इथे दुसरं चालणार नाही. स्पष्ट, म्हणजे थोडे कडकही झाले. पहिल्यांदा त्यांनी चाच पडून पाहिलं की माझं पटतंय का? पटतंय बहुतेक, कारण मला देवाचं दर्शन झालं आहे, मला रामाचं दर्शन झालं आहे. आता तरी माझ्या वाणीला असं धार आली आहे, माझ्या वाणीला धार आली आहे, कारण की मी भगवंतांना बघितलं आहे आणि त्यानंतर मी बोलतोय, कारण माझा शुद्ध हेतू आहे. मग त्यांनी सांगितलं दुसरं चालत नाही. ऐशा संशयाच्या भरोची नाही. संशय असेल संसार करू का, भगवंताचं भजन करू, मग असा संशय असेल, या संशयाने तसंच होणार आहे. मिथ्या, सगळ्या गोष्टी मिथ्या. की हे की समजायच्या आणि बोलायच्या गोष्टी आहेत का? या अनुभवायच्या गोष्टी आहेत. हा अनुभव घ्या म्हणतात आहे ते एकट्या भगवंताला. सुख येऊ दुःख येऊ सगळं रामाच्या मानावा, राम सर्वदा करता. मग अर्जुनाला किती वाईट वाटलं. सगळं मन मारून बुद्धी मारून फक्त कृष्णाचं ऐकतोय, तिथे स्वतःची बुद्धी नाही. अरे कृष्णा मला राज्य नको, अरे कृष्णा मला इतक्या लोकांना मार, चल मार, चल मार. तुझी कोण? तुला काय माहिती आहे मागच्या जन्मीचं काय ऋण आहे त्यांचं? त्यामुळे इथे मला की नाही याचा राग येतो, त्याचा राग करू नको. मला याच्यावरती प्रेम आहे, त्याच्यावर प्रेम करू नको. प्रेम माझ्यावर कर, मग पुढे प्रेम करायचं का नाही ते मी ठरवतो. असं जेव्हा म्हणेल तेव्हा ते म्हणतात की माझे दिसते तेथं चाले ना दुसरे. हा अनुभवाची गोष्ट आहे. ही ओवी बोलायची नाही आणि ती कशाचीच नाही. लिहायची तर त्याच्याहून नाही, पारायणाची तर त्याच्याहून नाही. अरे भगवंत माझा, आमचे सद्गुरू माझे बघतात, असे बघतायत माझ्याकडे की हो माझ्याकडे बघते ना, मग तू माझी आहे मी तुमचा. एवढं म्हटलं की त्यांना एका मिनिटात आनंद होऊन जातो आपल्याला. तो आनंद खरा. त्या मुलांनी जसा आईला दिला तसं आपण भगवंताला द्यायला पाहिजे. भगवंता फक्त तू आणि तू माझा आहे, बाकी सगळं जग खोटं आहे रे. खोटं म्हणण्यापेक्षा ते सत्य आहे.
पण ते माझ्या कामाचं नाही, कारण ते पूर्ण मला पुरत नाही, मला पूर्ण आनंद देत नाही. पूर्ण आनंद तू देतो, कारण पूर्ण आनंद देणारा तू आहे. आणि बाकीचे सगळे अर्धा अर्धा आनंद देतात. कितीतरी गोष्टी आपल्याला समजतात की या गोष्टी यांना आवडत नाहीत आपल्या, तरी आपण त्यांच्याही करतो, ते आपल्या करतात. म्हणजे सरळ सरळ तडजोड असते. भगवंताकडे तडजोड नाही. तू आणि मी एकच आहे. तू आणि मी एक आहे. तुला जे आवडलं ते मी आणि मला जे आवडलं ते तू. अशी जर जेव्हा त्या ठिकाणी संबंध मिळतो, त्याच्यासाठी जन्म आहे आपला. आणि खरंच सद्गुरूंकडे बघितल्यावर असं वाटतं, किती आपले आहेत ते, किती आपले आहेत ते. आणि इतके हजारो लोकांचे असून सुद्धा माझे आहे. मग असं जेव्हा वाटतं एखाद्या जीवाला की अरे, आई जरी असली ती फक्त आपली असते. सद्गुरू सगळ्यांचेच आहे. जे त्यांच्याकडे जसे बघतील तसं त्यांना प्रेम देतात. असं जेव्हा म्हणतात, हे प्रेमाकडे बघितल्यावर दुसरं चालणार नाही. एकदा माझ्याकडे बघ. जर मी तुझं दुःख दिलं, जर एखादं संकट तुझ्यासमोर उभं राहिलं, तरी माझ्यावरचा विश्वास जर ढळत नसेल, तर मी सांगतो तुझी परीक्षा घेतो ती. आणि त्या परीक्षेत जर तू पास झाली तर तुला असं काही देतो की ज्या दुनियेत तुला कोणीच देऊ शकणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. अशी श्रद्धा जर सद्गुरूंवर असेल तर, आणि तरच या गोष्टींना शक्य आहे. अन्यथा एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही. एका हृदयामध्ये दोन प्रकारचं, एक माईक आणि एक पारमार्थिक प्रेम कसं राहील? खरं प्रेम असेल तर या खोट्या प्रेमाला तुम्ही तशी किंमत दिली नाही पाहिजे. जसं दुर्बिणीतून शुक्र बघायचा आहे, तसा फक्त माझ्याकडे बघा. आणि माझ्या नजरेतून दृश्य निरसन आहे. माझ्या दृश्य नजरेतून तुम्ही संसाराकडे जर बघितलं तर संसारसुद्धा तुम्हाला वेगळा वाटेल, ते संकटसुद्धा तुम्हाला वेगळं वाटेल, ते प्रेमसुद्धा मी दिलं असं तुम्हाला वाटेल. अन्यथा तुम्ही स्वतः कमवलं असं वाटेल. तोपर्यंत मी तुमच्याजवळ येऊ शकणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. हे सद्गुरू बोलतात. आणि हेच त्या वाङ्मयाची किंमत आहे. हे जे वाङ्मय त्यांनी लिहून ठेवलं आहे, त्या ठिकाणी समर्थ स्वतः बोलत आहेत की अरे बाबा, दोन दोन नको. रात्री स्वप्न देखील आहे. आपण रात्री एखादं स्वप्न पाहतो, नाही, मृगे देखील आहे मृगजळ. या मृगाला हसतो आपण. काय त्या मृगजळाच्या मागे लागतो, त्या पाण्याच्या मागे लागतो. आपल्याला समजतं ना, कारण मृगापेक्षा आपली योनी मोठी आहे. आपल्याला बुद्धी आहे, त्याला बुद्धी नाही. ते जसं मृगजळाच्या मागे मृग धावतो, मग त्याला हसण्यात आपल्याला किंमत नाही. बैल जसा आपल्या डोक्यावरती ओझं घेऊन वाहतो, त्याला अर्थ नाही. तो जरी बघितला ना, आपण अरे काय बैलासारखं ओझं वाहतो. आपणही ओझंच वाहतो संसाराचं. आपण मृगाला हसण्यात काय अर्थ आहे की तो मृगजळाच्या मागे जातो. आपणही खोट्या सुखाच्या मागे जातोय ना. आपणही खोट्या सुखाच्या. मग मृगाला हसण्याचा काय अधिकार आहे? मृगही सारखाच आणि मानवही सारखा. मानव या सुखाच्या मागे जातो, तो मृगजळाच्या मागे जातो. त्याला ते जळ वाटतं, आपल्यालाही ते वाटतं. मग मृगे देखील मृगजळ, येथे धावते बरळ. ते खोटे असतात, ते धावतात. जळ नव्हे मिथ्या सकळ, त्या पशुस कोणी म्हणावे. ते जल नाही रे बाबा, त्याच्या मागे धावतोय. ते जल नाही आहे, ते वाटतं. ते ऊन आणि क्षितिज असं एकत्र झाल्यावर तो भास होतो पाण्याचा. याला तहान लागते. तहान लागल्यामुळे तो धावतो. धावल्यानंतर ते मृग तिथे गेल्यावर काहीच नसतं. आणखी पुढे मृगजळ, आणखी पुढे, आणखी पुढे. पाणी सापडतच नाही. मग आपल्यात आणि त्या मृगांमध्ये काय फरक आहे? किती वेळा धावलो. लहानपणी आणखी शाळेमध्ये सगळं केलं, त्याच्यानंतर आपल्या लग्नानंतरचा त्याच्यानंतर आणखी उरलेलं आयुष्य. हे सगळं मृगजळासारखं. इथे सुख मिळेल, तिथे सुख मिळतं, पण ते थोड्या वेळाकरता मिळतं. मृगाला तर तेवढंही मिळत नाही, त्याला तर तेवढंही मिळत नाही. आपल्याला निदान काही काही वेळा मिळतं. सुखही मिळतं, दुःखही मिळतं. पण किती वेळा धावलो. शाश्वत सुख मिळालं असतं तर कशाला लागलो असतो सत्संगाला. त्यामुळे शाश्वत सुखाच्या मागे लागत असतील तर मृगजळ आणि मानव काय फरक नाही. मग मृगे देखील मृगजळ, तेथे धावते बरळ. जळ नव्हे मिथ्या सकळ, त्या पशुस कोणी म्हणावे. त्या पशुला कोणी सांगावं की ते खोटं आहे. त्याचं त्या आयुष्याकडे बघून आपण शिकलो पाहिजे की हे मृगजळ आहे, हे खोटं आहे. त्यानंतर रात्र स्वप्न, किती उदाहरणं देत आहेत समर्थ. जर विचार करतो म्हटलं तर नुसते उदाहरणांनी समजावून सांगताय की ते म्हणतात आहे रात्री स्वप्न बघितलं रात्री, बहुत द्रव्य सापडले. इतकं द्रव्य सापडलं, खूप श्रीमंत झालो. नंतर बहुत जनांशी व्यवहार दिले, हे खरे कैसे मानावे. खूप जणांशी व्यवहार केला त्या पैशाने. जे जे काही मनात करायचं होतं ते सगळं पूर्ण केलं स्वप्नामध्ये. की अशाचे पैसे द्यायचे होते, घ्यायचे होते, जो मान मिळवायचा होता पैशाने तो मिळाला. हे सगळं स्वप्नात केलं. खरं आहे का? सकाळी उठून तर दारिद्र्य आहेच समोर. कोणावर तरी खूप प्रेम केलं स्वप्नामध्ये, आणि प्रत्यक्षात तर आपल्याला जी रखड आहे जीवनाची ती काही संपली आहे का? जे जे काही तुम्ही केलं ते सगळं स्वप्नात जर केलं असेल तर सकाळी जेव्हा स्वप्नातून जागा होतो ती गोष्ट खरी आहे का? एखाद्याचा खून केला आहे आपण, असं दिसलं स्वप्नात, आपल्याला कैद झाली,
हे सगळं खोटं दुःख जरी असलं तरी ते जागं झाल्यावर ते दुःख तरी आहे का? नाही. ते सुखही नाही, ते दुःखही नाही. मग ते स्वप्न आहे. जसं मृगजळ आहे तसंच स्वप्न आहे. मग त्या स्वप्नाला किती विश्वास ठेवायचा आपण? स्वप्न ते स्वप्न आहे. बहुत द्रव्य सापडले बहुत जनांसी व्यवहारले, ते खरे कैसे मानावे? त्याला खरं कसं म्हणायचं? ते स्वप्नच आहे ना सगळं. मग स्वप्न, मग आपणही जन्मापासून आठवायचं. आपण जर म्हणजे समर्थ नाही म्हणत आहे, हे माझं वाक्य आहे की समर्थांनी मोठा सिद्धांत सांगितला, आपणही आठवायचं. काय काय टिकलं आतापर्यंत? इतके सर्टिफिकेट मिळवत असताना MSc ला किती कष्ट घेतले, 10 वर्ष. म्हणजे 3 वर्ष BScचे आणि 2 वर्ष MScचे. आणि मेरिट आल्यानंतर किती आनंद झाला. पण आता आनंद झाल्यानंतर ह्या वयामध्ये जर ते सर्टिफिकेट हातात घेतलं, ते नुसतं कागदात किती वेळा दाखवायचा प्रयत्न अरे मी मेरिट आली, काय अर्थ आहे त्याला? गेली ना त्याची व्हॅल्यू. त्याच्यापेक्षा वर्तमानपत्र कालचं वर्तमानपत्र अगदी 9 वाजता 8 वाजता पाहिजे, आणि दुसऱ्या दिवशी त्या वर्तमानपत्राला रद्दीत टाकतो. तसंच आपल्या जीवनाचं आहे. एक दिवस आपणही खूप महत्त्वाचे असतो. प्रत्यक्षात काळाप्रमाणे वाहत गेल्यानंतर ही व्यक्ती नकोशी होते. हा संसाराचा नियम बघत नाही का आपण? मग इतकं जर स्पष्ट आहे सगळं की आपलं स्वतःचं किती कष्टाने मिळवलेलं घर पडून जातं, पुन्हा डागडुजी करायला पैसे राहत नाही. मग हे पैसे नसताना त्या जुन्या पुराण्या घरामध्ये राहिलो, किती कष्ट केले होते त्या घरासाठी, किती उदाहरणं द्यायचे. आपल्याला संसारामध्ये जर बोलायचं म्हटलं त्याला उदाहरणांची कमीच नाही आहे. त्याच्यामुळे कोळसा खणावा तितका काळा. त्यामुळे तो न उगाळता समजून घ्यायचं की कशासाठी वेळ घालवला, कशासाठी वेळ घालव. कालच नातींना बघितलं. नातींना म्हटलं लहानपणी किती गोड होत्या, एवढ्याशा होत्या. असं वाटलं की त्यांचं आयुष्य तसंच राहावं, फक्त 1 वर्षाचं, फार सुंदर, कोणताही त्रास नाही. आणि इतक्या गोड नुसता लाड करत बस. आता त्यांचे सुखदुःख आले, त्यांच्यासाठी करणं कष्ट आले, गेले ते काळ. जो गोड गुलाबाचा काळ होता तो गेला ना. आता मोठ्या झाल्या, मोठे संकट सुरू झाले, मोठ्या समस्या सुरू झाल्या, आणि मोठं सुख सुरू झालं. मग हा काळाच्या नियमाप्रमाणे मुलं बदलले, मुली बदलल्या, घर बदललं, आपण बदललो स्वतः. तर आधी चालता येत होतं भराभर, आता जिना चढायचं म्हणजे चालता येत नाही. हे इतका अनित्य संसार असताना त्या मृगजळाला हसतो, त्या स्वप्नात खरं नाही म्हणतो, आणि प्रत्यक्षात ह्या सगळ्या गोष्टी करत असताना असं वाटतं हे खरंच आहे. समर्थ म्हणतात आता तरी एक ठरव. आता ते म्हणतात की मृगे देखील नाही, त्यांनी म्हटलं एका देखील यासाठी फक्त एक बघ आता तरी, कमीत कमी. आता तुझं जसं त्या देवहूतीचं झालं, आता सगळा संसार झाला, 9 मुली झाल्या, नंतर मुलगा झाला, जगाचं कल्याण करता मुलगा झाला, संसार सुख घेतलं, आणि संसारच तिथून सुरू झाला. वसिष्ठ अरुंधतींपासून मानव जातीचा खरा संसार धर्म तिथून त्यांच्या मुलींनी संसाराची पायंडा घातला. हे सगळं झाल्यानंतरही पुन्हा आपलं जर त्या संसारात लक्ष राहिलं, नवरा तर निघून गेला आहे, तो म्हणे मला आधीच माहिती होतं हे सगळं होणार आहे, मला फक्त भगवंताच्यासाठी राहायचं होतं, जन्माला घालायचं, याच्या व्यतिरिक्त माझं काही आयुष्याचं ध्येय नाही. तसं आपणही ठरवायचं भगवंताची प्राप्ती एवढंच ध्येय आहे, बाकी सगळं आज आहे उद्या नाही. मग हे एवढे उदाहरणं सांगितले, हे उदाहरण माझ्या मनाचं, बाकी सगळे विषय त्यांचे. मग हे सगळं घेतल्यावर बहुत द्रव्य सापडले ते खरं नाही, आपल्याला जेल झाली तरी खरं नाही, आपल्याला दुःख झालं तरी खरं नाही, आपल्याला सुख झालं तरी खरं नाही. असा जर विचार केला तर या क्षणीसुद्धा मागच्या वेळेस आलेलं सुख टिकलं का नाही, मागच्या वेळेस आलेलं दुःख टिकलं का नाही, काहीच जर टिकत नाही तर स्वप्न म्हणायला काय हरकत आहे आता तरी, असं समर्थांचं म्हणणं आहे. आता तरी समर्थांनी म्हटलं की ते स्वप्न आहे, आता जागृत व्हा आणि एकाकडे बघा, फक्त एकाकडे, तो तुम्हाला सगळं देईल. आणि हे देतं म्हणताना ज्यांना मिळालं ना त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं की हो सत्य काय आहे ते समजल्यानंतर जे मिळतं ना त्याला तोड नाही आहे. म्हणून ते तळमळून पुन्हा सांगतायत मला राम भेटले आहे. मला राम भेटले आहे. नंतर नाना वनिता हस्ती घोडे, नाही, कुशळ चितारी विचित्र. मग कुशळ असतो चित्र काढणारा, तो चित्र काढतो सुंदर. कुशळ चितारी विचित्र. नंतर तेणे निर्माण केले चित्र, त्यांनी निर्माण केलं चित्र सुंदर. आता आमच्या जावयाने इतकं सुंदर मला दिलं आहे शंकराचं, काय कौतुक करावं तेवढं थोडं आहे. म्हणजे हे पण सत्यच आहे ना. पण ते सत्य दिल्यानंतर असं वाटतं त्याला ती कला जी त्यांनी दिली त्या भगवंतानी, त्याला इच्छा झाली की आपल्याला द्यावं, म्हणून भगवंतच पुन्हा प्राधान्यक्रमावर की दिलं त्यांनी जावयाच्या हाताने. जावई प्राधान्य होता आतापर्यंत, तो जावयापेक्षा भगवंत की भगवंतानी त्यांना सांगितलं आणि इतकं सुंदर चित्र काढलं आणि ते आपल्याला दिलं, आणि तेही शंकराचं चित्र दाखवलं तर डोळ्यात पाणी येतं. आणि ते प्रेम आता भगवंताचं वाटतं. आता वाटतं की त्यांनी सांगितलं म्हणून तर जावायला एवढं प्रेम. नाही तर लोकांच्या गिफ्टनी कोणाला आनंद होत नाही, कोणालाच आनंद होत नाही. आपल्याला जे मिळालं ते भगवंताची इच्छा आहे.
असं म्हणून जर केलं तर काय आनंद होतो, चित्राकडे पाहून पाहून आनंद होतो. मग त्यांचं जे चित्र, हे जे चित्र रेखाटलं हे दुसरं आहे. हे निर्माण केले चित्र देखता उठे प्रीती मात्र, पाहिल्यावर प्रीती निर्माण होते त्या चित्रावर. परंतु तेथे मृत्तिका पण तिथे पाहायला गेलं तर ती मृत्तिका आहे. एखाद्या मूर्तिकाराने चित्र तयार केलं आणि चित्र तयार केल्यानंतर आपण जर त्याच्याकडे बघितलं, काय प्रेम वाटतं. पण जर सत्यदृष्टी झाली निर्माण, जसं स्वप्नातून जागा झाला, मृगजळ काय आहे ते कळलं, तर ती मृत्तिका दिसते. मग ती मृत्तिका दिसते तर मृत्तिकेतलं चित्र ती मृत्तिका आहे. तसं हे प्रेम खरं आहे फक्त, बाकी सगळं खोटं आहे. आणि प्रेमात स्वरूप आपण असल्यामुळे आपण आणि प्रत्यक्षात आपण वासनेचा अवतार असतो समजतो आपल्या स्वतःला. तसं नाही आहे, आपण प्रेमाचा अवतार आहे. भगवंताचं प्रेम म्हणून आपल्याला त्यांनी निर्माण केलं आहे. बाकी सगळे हे जे भावना आहेत ना, त्या सगळ्या आपण म्हणतो प्रारब्धामुळे झाले. प्रारब्धामुळे आपल्याला सुखदुःख भोगावं लागतं. मूळ स्वरूप आपला प्रेम करण्याचं आहे. आणि ते प्रेम जर भगवंतावर लागलं तर त्या प्रेमातून काय प्राप्ती होते. समर्थ म्हणतात, अरे मी तर रामाला बघितलं. आपणही काहीतरी बघूच कुठे ना कुठे. जर प्रेमाने जर त्या गोष्टीकडे बघितलं, त्या चित्रातून नुसतं चित्र न वाटता जर ते प्रेम दिसलं भगवंताचं, तर ते प्रेम म्हणजे भगवंत. त्यांनी तर सांगितलं की त्याचं स्वरूपच नाही आहे भगवंताचं काही. तो आनंद म्हणजेच भगवंत आहे. त्याच्यासाठी आलेले अश्रू म्हणजेच ती गंगा आहे. आणि त्याच्यासाठी विराजमान हृदयामध्ये जर तो आनंद असेल, त्याच्यासाठी फक्त कोणाच्या थ्रू आपण जर भगवंतापर्यंत जात असू तर तो जो आनंद आहे तेच भगवंताचं स्वरूप आहे. असं ब्रह्मानंदम परमसुखदम गुरुचं रूप सांगताना म्हटलं आहे. गुरु म्हणतात ते सुख, ते आनंद, ते प्रेम म्हणजेच मी आहे. मग तो प्रेम आपल्यावर असं भगवंतासाठी निर्माण होत नाही की एकदा त्यांना बघितला आणि आनंद झाला, ती मृत्तिका नाही. मग ते प्रेम बाकी चिरंतन, ती ऊर्जा. दोनच गोष्टी आहेत संसार. किती बोलायचं म्हटलं तर अद्वैत सिद्धांत सुरू होतो. एक तर ऊर्जा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पदार्थ आहे. ऊर्जा आणि पदार्थ. आता हा पदार्थ म्हणून बघितला तर पदार्थ टिकाऊ नाही, मृत्तिका. पण त्यामध्ये ऊर्जा प्राणप्रतिष्ठा झाली, त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा झाल्यामुळे ती ऊर्जा, त्या ऊर्जेचा जर आनंद घेतला तर ती शाश्वत आहे. इतकं तर सोपं गणित आहे. म्हणजे समर्थ कृपेने गणित सोपं आहे. ऊर्जा बघितली तर शाश्वत आनंद आहे. पदार्थ बघितला तर तो पदार्थ आपल्याला नातवाला सुद्धा ऊर्जा स्वरूप केला आपण बाळकृष्णाच्या स्वरूपात बघून. नातू हा पार्थिव आहे असा विचार केला तर तो शाश्वत टिकणारा नाही आहे. पण त्यामध्ये जर ऊर्जा तत्व टाकलं, हे कृष्णाचं प्राणप्रतिष्ठा केली आणि माझा कृष्णच घरात नांदतो आहे असं म्हटल्यावर ती ऊर्जा स्वरूप जे तो आनंद मिळतो तो शाश्वत आहे. मग ही मृत्तिका आणि ऊर्जा ह्यामधला फरक प्रत्येक ठिकाणी दिसतो डोळ्यांनी जर बघितला. म्हणून त्यांनी दृश्य निरसन म्हटलेलं आहे. दृश्य निरसन. नंतर नाना वनिता हस्ती गोडे. आपल्या मनामध्ये खूप बायका, रंभा, उर्वशी, अप्सरा, ज्या स्वर्गामध्ये आपण कल्पना करतो त्या हत्ती, घोडे. नंतर रात्र देखता मन बुडे. वा 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 वा, किती छान. सगळं बघितलं. उर्वशी, रंभा, सोमरस प्यायलो, जसं स्वर्गाचं वर्णन आहे ते सगळं केलं. कारण मनाने आपण काही करू शकतो. मनाने आणि स्वप्नामध्ये आपण कुठेही जाऊ शकतो. मग हे सगळं केलं तर रात्री देखता मन बुडे, दिवसा पाहता कातडे कंटाळवाणे. सकाळी पाहिलं तर ते कातडं दिसतं. कारण की स्वप्नातून जागं झालो. अरे हे काही खरं नाही. त्या राजाची गोष्ट आहे ना, त्या राजानी त्या 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 नर्तिकेपेक्षा नर्तिकेवरती फार प्रेम त्याचं, की त्यांचा सारखा कार्यक्रम तो राजा करायचा. मग गुरु आले तेव्हा, त्या काळामध्ये गुरूंना फार किंमत होती. ते गुरु आले तेवढे, काय राजा नेहमी आपला त्या नर्तिकेच्या मागे असतो, नाच गाणी सगळं सुरू आहे. तो राजा असल्यामुळे त्याला कोण काय म्हणणार, त्याचं तेच चालू आहे. तो म्हणाला, गुरु म्हणाले, हे पाहिलं त्यांना थोडं कंटाळवाणं झालं. अरे राज्याचे हाल होतात आणि हा आपला नाच गाणी करत बसलाय. असं जेव्हा गुरूंच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याला उदाहरण सांगितलं की बाबा रे, मी तुला 3 सुंदर सुंदर मूर्त्या बक्षीस देतो आणि त्याला तू जेवू खाऊ घालत जा. मग त्यांनी असं सांगितल्यावर आता ती गुरूंची कृपा, म्हणजे गुरूंची ती पद्धत असल्यामुळे त्यांनी सांगितलं. मग त्यांनी त्या 3 मूर्त्या आणल्या. मूर्त्यांमध्ये ते जेवू खाऊ घालायला लागला तर ते डस्टबिनच झालं. 8 दिवसामध्ये ते डस्टबिन. मूर्त्या सुंदर होत्या वरच्या, इतक्या सुंदर मूर्त्या संगमरवरी. पण त्याच्यावरून जेव्हा त्यांना ते अन्न आणि जे काय टाकायला सांगितलं आणि 8व्या-9व्या दिवशी ते डस्टबिनसारखं समोर आलं. मग गुरु म्हणाले, बघ हे डस्टबिन आहे की नाही, नुसतं ते दिसतंय हाडामासाचं, पण प्रत्यक्षात असंच आहे की नाही. खाताय तोपर्यंत ठीक आहे, नंतर त्याच्यामध्ये काय राहणार आहे, ऊर्जा आहे का त्याच्यामध्ये खरी.
याच्यामध्ये जसं तसंच ते, जसं स्वप्न, जसं मृगजळ, तशाच त्या मूर्ती. तेव्हा कुठे राजाचे डोळे खाडकन उघडले आणि म्हणाला, यात मला रमायचं नाही, मला राज्यकारभार करायचा आहे, माझ्या जनतेचं हित मला करायचं आहे. जागृतीच नाही. मग त्यांनी जे सुरुवातीची म्हणलं त्याही मिथ्या मानाव्या. जे काही वाटतं ते मिथ्या मानलं तर पाहिजे, नाही तर आपलं तेच संसारामध्ये त्यांनी राजाने नाचगाणी करायची आणि याचे हाल. आपण सुद्धा संसार संसार करायचा, आत्मा बिचारा तळमळतच राहतो. असं व्हायला नको. असं म्हणतात रात्री कुशळचित नाना वनिता हस्ती घोडे. वेगवेगळ्या प्रकारच्या वनिता, सुंदर सुंदर हत्ती घोडे, मोठं मोठं परदेशवारी, रात्र देखता मनबुडे, दिवसा पाहता कातडे कंटाळवाणे. दिवसा जर उठून पाहिलं तर या कातड्यांचे दुसरं काही नाही. दिवसा म्हणजे काही वर्षांनी. काही वर्षांनी असं म्हणायचं की 20-25 वर्ष बरं वाटेल, 25 वर्षानंतर ते कातडं दिसतंय. मग ह्याचाच अर्थ याच्यावरचं प्रेमसुद्धा वाटत नाही, ती व्यक्ती बघावीसुद्धा वाटत नाही. ही व्यक्ती आपली होती, ज्याच्यासाठी आपलं आयुष्य घालवलं होती, नको वाटते. असं कातळ आहे म्हणतात समर्थ. आणि समर्थ जे बोलतात ते सत्य असतं. ते आपण उशिरा का असे ना, ते आपल्याला खरं वाटतं. नंतर काष्टी पाषाणी पुतळ्या, काष्टाच्या पाषाणाच्या पुतळ्या केल्या. किती उदाहरणं दिले दृश्य निरसनामध्ये त्यांनी. आणि नाना ठकारे निर्मिल्या. इतके सुंदर ठकारे, म्हणजे अतिशय उत्तम कारागीर. पण खरं पाहिलं तर देवासारखा कारागीर नाही, एकासारखा एकाला नाही बनवलं. आणि ऊर्जा टाकली आहे त्याच्यात. त्या ऊर्जेवर प्रेम पाहिजे ना त्या पदार्थापेक्षा. मग नाना ठकारे निर्मिल्या, परम सुंदर वाटल्या, परंतु तेथे पाषाण. अतिशय सुंदर मूर्ती दिसली तरीसुद्धा ती पाषाणच आहे. जशी मृत्तिकेची मूर्ती मृत्तिका आहे, जसं स्वप्न खरं नाही, जसं मृगजळ खरं नाही, तसं ह्या सगळ्या गोष्टी मिथ्या आहे. आता मिथ्या दिसतील की नाही. सुरुवातीला त्यांनी म्हटलं की दृश्य मिथ्या तरी का दिसते, देखिले ते सत्य मानावे. मानलं, सत्य मानलं, पण ज्ञानी माणूस त्याला सत्य मानणार नाही. 2 नंबरची ओवी लक्षात येते आता या दृश्य निरसनात, की जे सत्य नाही असं म्हणणार नाही. माझा स्वतःचा देह आहे, आपण बोलतो आहे, आपल्यासमोर ग्रंथ आहे, सगळं सत्य आहे. पण ते ज्ञानी लोकांना ते सत्य न वाटता परमसत्याकडे दृष्टी गेल्यावर मग बाकी ह्या सत्याचा कमीपणा, कमी दर्जा लक्षात येतो. मग त्यामध्ये जे आपलं आयुष्य चाललंय ते न जाता भगवंताकडे बघण्याची दृष्टी मिळते. आणि ही दृष्टी म्हणजे सद्गुरू, म्हणजेच ती दुर्बीण. मग आता खेळता नाटके दशावतार, किती उदाहरणंच खूप दिली आहेत आता या ठिकाणी त्यांनी, की खेळता नाटके दशावतारी. दशावताराचं नाटक खेळतात, तेथे येते सुंदर नारी. त्या ठिकाणी सुंदर सुंदर नारी येतात. नेत्र मोडिती कळा कुसरी, आणि नेत्र विचित्र विचित्र हालचाली करतात. आणि परंतु अवघे धटिंगण, पण सगळा धिंगाणा आहे. मग आता हे जे आपण जे रमतोय या सगळ्या संसारातल्या या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामध्ये आताची तर पिढी सत्य तर काय आहे, सत्यापासून तर किती किती मैल दूर आहे. ते खरं सत्य आणि खरं प्रेम तर त्यांना काही माहितीच नाही. त्यामुळे हे सगळं धटिंगण आहे. धटिंगण म्हणजे धिंगाणा आहे नुसता. ते त्या काळात बोलतायत. आताचं जर बघितलं असतं समर्थांनी तर काय म्हटलं असतं, म्हणजे बोललेच नसते. त्यांनी सगळा आपला ग्रंथ घेतला असता आणि गंगेमध्ये काही लोकांसाठी शिल्लक ठेवलं असतं, बाकीच्यांसाठी सगळ्यांनी त्यांनी म्हटलं असं नाही, गंगा अर्पण करतो. अशी भयंकर परिस्थिती आहे. मग हे सगळं झाल्यानंतर सृष्टी बहुरंगी असत्य. मग सृष्टी ही बहुरंगी असत्य, बहुरंगी आहे पण असत्य आहे. वेगवेगळ्या प्रकारचं सुख दिसत आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती दिसत आहेत, वेगवेगळे प्रकारचे पदार्थ दिसत आहेत, पण ते सगळं असत्य आहे. बहुरूपाचं हे कृत्य बहुरूपाचं आहे. तुझं वाटे दृश्य सत्य, परी हे जाण अविद्या. तुला हे दृश्य जरी वाटलं तरी अविद्या. म्हणजे दृश्य निरसनासाठी कशाचं निरसन कर, असत्याकडून दृष्टी बाजूला काढतात आहे. असत्याकडून दृष्टी बाजूला काढून सत्याकडे केंद्रित करण्याचा प्रयत्न करतायत. नंतर मिथ्या साच्या सारिखे देखिले, मिथ्या साच्या सारिखे देखिले, परी ते पाहिजे विचारले, दृष्टी तरळता भासले, ते साच कैसे मानावे. दृष्टी तरळली, त्याच्यावर थोडा वेळ राहिली, 20-25 वर्ष, 30 वर्ष, आणि लागलीच जर मिथ्या झालं, कुणाचा वियोग होतो, कुणाचं पटत नाही, काही टिकत नाही, हे जर गेलं तर भासलं, ते साच कसं मानायचं, ते खरं कसं मानायचं. अरे तुला नुसतं ते तुला फक्त एक निमित्त म्हणून दिलं होतं प्रारब्ध भोगानी, की त्या लोकांचं 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. हे निश्चित आहे. मग हे सगळं निश्चित असल्यानंतर तू त्याच्यातच रमून बसला त्या ओंडक्यामध्ये. ते ओंडके कोणत्याही दूर जातील सांगता येत नाही. कोणाचा वियोग, फक्त आपला देहसुद्धा जर आपल्यासोबत राहत नाही, मग या आत्म्याला एकटेपणा आत्ताच लक्षात घे तू कोणाचा आहे. मग हे सगळं सांगितल्यावर साच्यासारखे देखील पाहिजे विचारले, दृष्टी तळता भासले, हे साचं कैसे मानावे. हे साचं कसं, हे आपण नाही बोलत आहे बरं,
हे समर्थ बोलतात, दृश्य निरसन करतात. दृश्य काय दाखवायचं आहे त्यांना? दुर्बीण लावली आहे आता गुरूंची दुर्बीण लावली. आमच्या इथं गुरु म्हणायचे, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, म्हणजे मी तुम्हाला रामाकडे नेतो. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे स्वतःचा देहसुद्धा माझा नाही म्हणतात. तुम्ही माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. आमच्या डोळ्यात पाणी, आपल्या डोळ्यात पाणी येतं त्यांच्याकडे बघून की आमचे महाराज. पण ते म्हणतात माझ्याकडून असं डायरेक्ट करून रामाकडे. असा रे गेला तिकडे रामाकडे, माझ्याजवळ काही नाही. म्हणजे मी सुद्धा खरा नाही, मी तत्वरूपाने तुमच्यासोबत राहणार आहे. देह कसला खरा आहे, पण माझं तत्व जर तुम्ही ओळखलं तर तुम्ही रामापर्यंत पोहोचता, ह्याची काळजी मी घेतो. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे इतकं पुढे न्यायचं आहे समर्थांना आपल्याला, आणि आपण काय त्या छोट्या छोट्या गोष्टीत बसलो. कल्पवृक्ष दिसलाय समोर आणि कल्पवृक्षाला वळवंटी मागितली, माझं असं होऊ दे, माझं तसं होऊ दे. तिथे सुद्धा 2 भाग आहे, जिजीमाय आणि महाराज. जिजीमायांना सांसारिक सुख मागायचं, माय असं दे ग, हे माझं कमी पडलंय ग, ते माझं तेही पूर्ण करते. पण जिजीमाय देताना काय म्हणतात, बाई लक्षात ठेव, हे महाराजांच्या कृपेने मिळालं बरं. जसा लक्ष्मी आणि विष्णू, लक्ष्मीकडे पैसा मागतो पण लक्ष्मी म्हणते माझं नको लक्षात ठेवू, विष्णूची कृपा आहे बरं म्हणून मी तुला देते आहे, अन्यथा विष्णूंची कृपा नसेल तर मी तुला एक पैसाही देऊ शकत नाही. जय जय रघुवीर समर्थ. जे सगळे कसे अद्वैतापर्यंतच नेतात आहे. लक्ष्मीला नमस्कार केला तरी विष्णूला लागला पाहिजे, झाला पाहिजे विष्णूपर्यंत. लक्ष्मीत रमलो पुनरपि जननम पुनरपि मरणम. इकडे मायबाईंजवळ राहिलं, एक गोष्ट पूर्ण झाली, 2 गोष्ट पूर्ण झाली, ते पण माया आहे, ती परब्रह्माची माया आहे ती. त्या मायेला मागितलं, माया सगळं पूर्ण करते. आपल्या प्रारब्धात असलं तर देते. आणि दिल्यानंतर मायबाई आशीर्वाद कशा देतात, त्या म्हणतात बाई हे सगळं महाराजांकडून मिळालं आहे बरं, आणि महाराजांना अर्पण. आपण महाराजांजवळ गेलो, ह्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, महाराजांजवळ गेलो, महाराज म्हणतात माझं काही नाही बाई, तुला रामचंद्रापर्यंत नेतो. जय जय रघुवीर. कोणीच कोणाजवळ ठेवत नाही या निरपेक्ष क्षेत्रामध्ये. असं संसारात कोणी घेतं आहे का? एक पोळी जरी कोणी शिकवली तर ते म्हणतात मी शिकवली हिला. एक पोळीचा जर मला नंबर आला, पोळी चांगली केल्याबद्दल, मी शिकवलं, मी तिची गुरु आहे. ह्या सगळ्या गोष्टी चालतात संसारामध्ये. आमचे सद्गुरू म्हणतात तू रामाला भेटल्याचा मला आनंद आहे, माझं नावसुद्धा काढलं नाही तरी चालेल, कारण माझ्या देहाला काय किंमत आहे. तुझी इच्छा होती म्हणून तुला राम भेटला, मी काय दाखवणार तुला, मी दाखवू शकत नाही. तुझी इच्छा असेल तर दिसेल, हे सत्य आहे, सत्य मी आहे. किती मोठ्या गोष्टी आहेत या समर्थांच्या आणि रामदासी परंपरेच्या. दासबोधामधून ज्या उजागर होत आहेत ती परंपरा. नंतर बरी पाहता पालटे आकाश. आता त्यांनी म्हटलं साचं नाही मानायचं, ते खरं नाही मानायचं. झाली वेळ आता या ठिकाणी थांबावं लागतंय. 3 वेळा वाजते आणि थांबते. बरी पाहता पालटे आकाश, उदकी पाहता उताणे आकाश, मध्ये चांदण्याही प्रकाश, परिते अवघे मिथ्या श्रीराम. नृपतीने चितारी आणले, ज्याचे त्याचे पुतळे केले, पाहता तेचे ऐसे गमले, परी अवघे माईक श्रीराम. नेत्री काही बोहोनी आले, जेव्हा ते पाहावे तेव्हा भासे, डोळा प्रतिबिंब दिसे, ते रूप कैसे ते साच कैसे ने श्रीराम. जितके बुडबुडे उठती, तितुक्यामध्ये रूपे दिसती, क्षणामध्ये फुटवणी जाती, रूपे मिथ्या. किती सुंदर उदाहरण आहे हे. नंतर लगुर्दपणे 2 4 हाती, तितुकी मुखे प्रतिबिंबती, परी ते मिथ्या आदि अंती, एकची सुख श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. घेताय का दादा की मी घेऊ? दादा नाही आहेत का तिथे? झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरिबिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृती सौडाले, सहजचे अनुर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेसी बाणावे, जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 2 समास, साधके पाहावे सावकास, विवर्ता विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण, प्रत्ययो पाहावा श्रीराम. देहे तवा 5 भूताचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, काशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम.
सकळ देहाचा झाडा केला, तत्वसमुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानविरन्तहृदि हे याहे यद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्यारुतिरुद्ध्वा चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान् पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादि मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं. भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तैरर्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुरधावम्. त्वं मे नाथो नातीतकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी. भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नो लौकिकमानैर्हृदिगम्यं. भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्दं सुखकन्दं. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादि मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं. श्रद्धायुक्तो यः पठति इमं स्तवमाद्यं ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्यं. रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात्. सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ, भरजन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे. राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम राम राम. आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. चला 10 वाजता भेटूया. जय श्री कृष्ण.